इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान धडा पहिला नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन. नैसर्गिक संसाधने. मुलांनो, आज आपण नैसर्गिक संसाधनांविषयी माहिती घेणार आहोत. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? सजीवाला दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या निसर्गातील विविध घटकांची मदत होत असते. सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे हे घटक म्हणजेच संसाधने होय. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. हे निसर्गातूनच मिळतात, म्हणून त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. हवा, पाणी, जमीन हे घटक प्रत्येक सजीव प्राण्याला अत्यंत गरजेचे आहेत. या घटकांशिवाय सजीव सृष्टीचा आपण विचारच करू शकत नाही. अशा हवा, पाणी आणि जमीन या नैसर्गिक संसाधनांची अधिक सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत. हे चित्र पहा. या चित्रात आकाशात पक्षी उडताना दिसत आहेत, तर गायी मोकळ्या जागेवर जिथे गवत आहे तेथे चरताना दिसतायत. रस्ता नदीकाठी दिसतो आहे आणि नदी डोंगर माथ्यावरून उताराकडे वाहते आहे. झाडे डोंगराच्या पायथ्याशी आहेत आणि हे पहा, विमान आकाशात उडते आहे. पाण्यात मासे दिसतायत, कारण ते पाण्याशिवाय जगू शकत नाहीत. आणि ही होडी, तीही पाण्यावरच तरंगते आहे. या चित्राचे नीट निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येते की या चित्रातील काही गोष्टी हवेत म्हणजे आकाशात, काही गोष्टी जमिनीवर, तर काही गोष्टी पाण्यात दिसून येतात. म्हणजेच आपल्याला असे म्हणता येईल की पृथ्वीवरील सर्व घटक हवा, पाणी, जमीन यांच्याशी संबंधित आहेत. आता मला सांगा, आवरण म्हणजे काय? कवच. बरोबर. असे आवरण असलेले एखादे फळ तुम्हाला सांगता येईल का? बाई, नारळ, बदाम, अक्रोड. बरोबर. तर या फळांना जशी आवरणे असतात तसेच पृथ्वीभोवतीही 3 आवरणे असतात. ही आवरणे म्हणजे शिलावरण, जलावरण आणि वातावरण. यापैकी जमिनीला शिलावरण, हवेला वातावरण, तर पाण्याला जलावरण असे म्हणतात. आणि या तिन्ही आवरणांमध्ये सजीवांचा वावर असतो, म्हणून या सजीवांनी शिलावरण, जलावरण व वातावरणातील जो भाग व्यापलेला असतो त्याला जीवावरण असे म्हणतात. ही आवरणे निसर्गातच निर्माण झालेली आहेत. वातावरणाचा भाग हवेने, तर पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजेच जलावरणाने व शिलावरणाने बनलेला असतो. यातील जलावरणाचा भाग हा शिलावरणाच्या भागापेक्षा मोठा असतो. कसे ते या आकृतीवरून लक्षात येईल. पहा, या आकृतीत पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण 71% तर जमिनीचे प्रमाण 29% आहे. म्हणजेच पृथ्वीवर एकूण 71% पाणी तर केवळ 29%च जमीन आहे. हवा. आपण पाहिले की हवा, पाणी आणि जमीन ही नैसर्गिक संसाधने आहेत. यातील हवा या संसाधनाचा आपण प्रथम सविस्तर विचार करू. वातावरणात कोणकोणती वायू असतात सांगा बरं? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. बरोबर आहे तुमचे. पण वातावरणात या वायूंव्यतिरिक्त इतरही घटक असतात आणि हे सर्व घटक वातावरणातील वेगवेगळ्या थरात कमी अधिक प्रमाणात आढळतात. वातावरणात तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे हवेचे 5 थर आहेत आणि हे सर्व वायू या 5 थरात आढळतात. हवेमध्ये विविध घटक मिसळलेले असतात. पृथ्वीच्या वातावरणातील हवा हे एक महत्त्वपूर्ण संसाधन आहे आणि या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड या वायूंसोबत 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण यांचा समावेश होतो. या सर्व वायूंपैकी तपांबर मध्ये एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात. तर स्थितांबरामध्ये या वायूंचे प्रमाण 19% असते. पुढे दलांबर व आयनांबरामध्ये हे वायूंचे प्रमाण कमी होत जाते. तर शेवटी बाह्यांबर आणि त्यापुढे हे वायूच आढळून येत नाहीत. पृथ्वी सभोवताली असलेले अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा प्रमुख घटक म्हणजेच हवा. वायू बरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प यांचा समावेश सुद्धा हवेत होतो. हवेतील वायूंचे प्रमाण हे भूपृष्ठाजवळ जास्त असते, तर जसजसे आपण वर जातो तसतसे हवेतील वायूंचे प्रमाण कमी होत जाते.
या वायूंचे प्रमाण हवेत किती टक्के असते ते या आकृतीवरून आपल्याला कळेल. हे पहा, यामध्ये दिसते आहे की हवेत सर्वात जास्त असलेला वायू नायट्रोजन आहे. त्याचे हवेतील प्रमाण 78% म्हणजे सर्वात जास्त आहे. आणि जो वायू आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असतो त्या ऑक्सिजनचे हवेतील प्रमाण हे 21%च आहे. त्यानंतरचे प्रमाण आहे कार्बन डायऑक्साईड या वायूचे, जे केवळ 0.03% आहे. इतर वायू व हवेतील इतर घटकांचे प्रमाण 0.07% आहे. आणि अर्गॉन या वायूचे प्रमाण 0.09% दिसते आहे. अशा प्रकारे वातावरणातील हवेमध्ये विविध वायू आपल्याला कमी अधिक प्रमाणात आढळतात. हवेतील हे सर्व वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्वाची गाळणी आहे. इतकेच काय तर धुके, ढग, हिम, पाऊस यांची निर्मितीही वातावरणामुळेच शक्य होते. हवेतील वायूंचे काही उपयोग. आतापर्यंत हवेतील विविध घटकांचे प्रमाण आपल्याला समजले. आता आपण हवेतील वायूंचे उपयोग काय असतात ते पाहूया. नायट्रोजन. नायट्रोजनचा उपयोग सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास होतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. ऑक्सिजन. सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. कार्बन डायऑक्साईड. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशामक नळ काढण्यामध्ये हा वायू वापरला जातो. ऑर्गॉन. विजेच्या बल्बमध्ये ऑर्गॉन वायू असतो. हेलियम. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये हेलियम वायूचा वापर करण्यात येतो. निऑन. रस्त्यावरचे दिवे व जाहिरातीसाठी जे दिवे वापरतात त्यामध्ये निऑन वायू वापरण्यात येतो, कारण हा वायू जास्त प्रकाशाला मदत करतो. क्रिप्टॉन. फ्लोरोसेंट पाईपमध्ये क्रिप्टॉन वायूचा उपयोग केला जातो. झेनॉन. फोटोग्राफीमध्ये फ्लॅश पाडण्याकरता झेनॉन वायूचा वापर करण्यात येतो. तर अशी ही हवा आणि हवेतील घटक जर पृथ्वीवर नसते तर सजीवांचे अस्तित्वच नसते. तसेच तापमानही खूप वाढले असते, वनस्पती नष्ट झाल्या असत्या. हवेचे प्रदूषण. मला सांगा, या चित्रामध्ये तुम्हाला काय साम्य जाणवते बरं? या चित्रांमध्ये हवेचे प्रदूषण होते. अगदी बरोबर. या सर्व चित्रांमध्ये धुरांचे उत्सर्जन होते आहे. उत्सर्जन म्हणजे निरुपयोगी घटक बाहेर फेकणे. हे धुराचे उत्सर्जन गिरणीच्या चिमणीतून, वाहनांच्या धुरातून आणि आगीच्या धुरातून होताना दिसते. आणि हा सर्व धूर सरळ वातावरणातील हवेमध्ये मिसळतो आहे. त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो आणि वातावरण दूषित होते. यालाच आपण वायू प्रदूषण असे म्हणतो. असे हवेचे प्रदूषण आणखी कोणकोणत्या माध्यमातून होते सांगा बरं? चुलीतून निघणारा धूर, फटाक्यांचा धूर, सिगरेटचा धूर, आपण कचरा जाळतो त्याचा धूर, कंपनीला आग लागली तर त्यातून बाहेर पडणारा धूर. अगदी बरोबर. या सर्व प्रकारच्या इंधनांच्या ज्वलनाने नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी यासारखे घातक वायू आणि घटक बाहेर पडतात आणि ते हवेत मिसळतात. त्यामुळे हवेचे प्रदूषण होते आणि या प्रदूषणात सतत वाढ होत असल्याने मानवाला श्वसनाचे आजार होताना दिसतात. हवा ही सजीवांसाठी अत्यंत महत्वाची असते. हवा शुद्ध असणे हे त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे असते. यासाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा महानगरांमध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवणारे विशिष्ट प्रकारचे फलक लावले आहेत. या फलकामुळे आपल्याला त्या ठिकाणच्या हवेतील घातक घटकांचे तसेच आपल्याला आवश्यक असणाऱ्या घटकांचे प्रमाण समजण्यास मदत होते. हे हवेचे प्रदूषण थांबवण्यासाठी सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. ओझोनचा थर, संरक्षक कवच. तुम्हाला हे माहित आहे का की वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन म्हणजेच O3 या वायूचा थर आहे.
आपल्या शरीरावरील त्वचा जसे आपल्या शरीराचे संरक्षण करते, तसेच ओझोन हा वायू पर्यावरणाचे संरक्षण करतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग होत नाही, पण ओझोनचा थर वातावरणात असणे सजीवांसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ती ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे वातावरणातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि सजीवांचे रक्षण होते. हा ओझोन वायू जर वातावरणातून नष्ट झाला तर उष्णता वाढेल आणि उष्णता वाढल्यामुळे त्वचेचे रोग होतील. तसेच बाष्पीभवनही वेगात होईल. आपल्या घरात थंड पाणी मिळण्यासाठी आपण फ्रिजचा वापर करतो किंवा थंड हवेसाठी वातानुकूलित यंत्रे म्हणजेच एसी वापरतो. परंतु या यंत्रांच्या वापरातून क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळतात आणि त्यामुळे वातावरणातील ओझोनचा थर नाहीसा होतो. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. पाणी हेच जीवन ही म्हण आपल्याला माहीतच आहे. पाणी हे निसर्गातून मिळणारे संसाधन आहे. ते म्हणजे सजीवांना मिळालेले वरदानच आहे. आपल्याला पाण्याचा उपयोग विविध कारणांसाठी होत असतो. आता पहा ना, आपल्या दैनंदिन जीवनातच पाण्याचा वापर आपण किती मोठ्या प्रमाणात करत असतो. सांगा बरं, रोजच्या जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाणी कशासाठी लागते? बाई, सकाळी उठलो की प्रथम आपल्याला पाणी दात घासण्यासाठी, आंघोळीसाठी लागते. नंतर घरात कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, लादी पुसण्यासाठी, स्वयंपाकासाठी पाणी लागते. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. अगदी बरोबर आहे तुमचे. पण या सर्व कामांसाठी आपण दररोज अंदाजे किती लिटर पाणी वापरतो हे ठाऊक आहे का तुम्हाला? नाही ना? पहा या तक्त्यात. पाण्याच्या वापराची कारणे आणि पाण्याचा वापर लिटर मध्ये. आंघोळ अंदाजे 15 लिटर, दात घासणे अंदाजे 5 लिटर, कपडे भांडी धुणे अंदाजे 50 लिटर, फरशी पुसणे अंदाजे 5 लिटर, पिण्यासाठी अंदाजे 10 लिटर, स्वयंपाकासाठी अंदाजे 10 लिटर. पाण्याचा एकूण वापर अंदाजे 95 लिटर. तर साधारण 95 लिटर पाणी आपल्या घरात दैनंदिन कामासाठी लागते. आणि समजा या घरात एकूण 3 व्यक्ती असतील तर प्रत्येकी किती लिटर पाणी रोज लागेल? 31 ते 32 लिटर. बरोबर, पण हा केवळ आपला अंदाज आहे. प्रत्यक्षात पाण्याचे प्रमाण यापेक्षा कमी किंवा जास्तही होऊ शकते. हा झाला दैनंदिन जीवनातील पाण्याचा वापर. पण या व्यतिरिक्त समाजात इतर अनेक कामांसाठी पाण्याचा वापर केला जातो. पाण्याचा वापर इतरत्र कोठे होतो सांगा बरं? शेतीसाठी, उद्योगधंद्यांसाठी, आग विझवण्यासाठी, झाडांना पाणी देण्यासाठी, वीज निर्माण करण्यासाठी, वेगवेगळे पदार्थ निर्माण करण्यासाठी, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी. बरोबर. तर आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जशी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे समाजाच्या विकासासाठीही पाण्याची आवश्यकता असते. कारण पाण्याशिवाय शेती होणार नाही, त्यामुळे अन्नधान्याची अडचण निर्माण होईल. वीज निर्मिती होणार नाही, त्याचा परिणाम उद्योगधंद्यांवर होऊन उत्पादन कमी होईल. झाडे वाढली नाहीत तर पाऊस पडणार नाही, परिणामी सर्वत्र दुष्काळ पडेल. म्हणून मानवी जीवनातील सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी आपल्याला दररोज पाण्याची नितांत गरज असते. मानव दररोज साधारण 3 ते 4 लिटर पाणी पित असतो. ही पाण्याची गरज मानवाप्रमाणेच इतर सजीवांना सुद्धा असते. परंतु ही गरज प्रत्येक सजीवाची वेगवेगळी असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार त्यांची गरज कमी जास्त असते. आता आपण पाण्याची काही वैशिष्ट्ये पाहू. पाण्याची निर्मिती हायड्रोजन व ऑक्सिजन वायू यांच्या संयोगातून होते. सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळून येते: स्थायू, द्रव आणि वायू. पाण्याला रंग, चव किंवा वास नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात, म्हणून पाण्याला वैश्विक विद्रावक असे म्हणतात. प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण अधिक असते. पाण्याशिवाय सजीव जिवंत राहूच शकत नाहीत, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. पृथ्वीवरील उपलब्ध पाणी.
आपल्याला हे माहीतच आहे की पृथ्वीवर एकूण 29% जमीन आणि 71% पाणी आहे. पण आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे की पृथ्वीवर जरी 71% पाणी असले तरीही हे सर्व पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकत नाही. कारण या सर्व पाण्यापैकी पिण्यासाठी उपलब्ध असणारे पाणी हे अत्यल्प आहे. उर्वरित सर्व पाणी हे समुद्रातील खारट पाणी आहे. त्याचा वापर आपण पिण्यासाठी करू शकत नाही. आता अधिक माहितीसाठी हा तक्ता पहा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. पृथ्वीवरील उपलब्ध पाणी आणि त्याचे शेकडा प्रमाण. समुद्र, महासागर 97%, बर्फ स्वरूप भूगर्भातील व इतर पाणी 2.7%, पिण्यासाठी उपलब्ध पाणी आणि गोडे पाणी 0.3%, म्हणजे एकूण 100%. या तक्त्यावरून तुम्ही मला सांगा की पृथ्वीवरील समुद्राच्या व महासागराच्या पाण्याने किती टक्के भाग व्यापला आहे. 97%. अगदी बरोबर. आता मला सांगा, बर्फस्वरूप भूगर्भातील व इतर पाणी किती प्रमाणात पृथ्वीवर उपलब्ध आहे. 2.7%. मग किती टक्के पाणी पिण्यायोग्य शिल्लक राहिले आहे. 0.3%. अगदी बरोबर. यावरून आपल्या लक्षात येते की पाण्याचा मोठा भाग समुद्र किंवा महासागरामध्ये येतो. त्यामुळे हे पाणी खारट असते, तर काही पाणी हे बर्फाच्या रूपात गोठलेल्या अवस्थेत असते. तर पिण्याचे पाणी खूप कमी प्रमाणात असते. असे असले तरी देखील 0.3% पाणी हे सजीवांना पुरेसे आहे. आपल्या आहारात अन्नाला चव मिठामुळे येते. जर जेवणात मीठ नसेल तर ते अन्न बेचव लागेल. मीठ तयार होते ते या समुद्रातील खाऱ्या पाण्यापासूनच. म्हणजे आपल्या अन्नातील रुची देणारा सर्वात महत्वाचा घटक मीठ हा आपल्याला समुद्राच्या पाण्यातूनच मिळतो. याचाच अर्थ असा होतो की पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या पाण्याचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या कामांसाठी कमी अधिक प्रमाणात होत असतो. आपण पाहिले आहे की मानवाला दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या कामांसाठी पाण्याची आवश्यकता असते. केवळ मानवालाच नाही तर इतर पशु, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव, वनस्पती या साऱ्यांनाच पाण्याची आवश्यकता असते. वनस्पती सूर्यप्रकाशात हरित द्रव्य आणि जमिनीतील पाणी यांच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करतात. माशांची श्वसन क्रिया पाण्यातच होऊ शकते. इतर सजीवांना पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आपण आकाशातून पाऊस पडताना पाहतो, पण हा पाऊस कसा तयार होतो कोण सांगेल. बाई, जलचक्रामुळे. बरोबर. पण हे जलचक्र म्हणजे काय. तर यामध्ये सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होते, म्हणजेच पाण्याचे बाष्पीभवन होते. ती वाफ वर जाऊन त्याचे ढग तयार होतात. हे ढग थंड झाले की पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वीवर पडते आणि नद्यांद्वारे समुद्राला मिळते. या संपूर्ण क्रियेला जलचक्र असे म्हणतात. खाऱ्या पाण्यापासून होणाऱ्या पावसामुळे गोडे पाणी तयार होते. अशा प्रकारे जलचक्रामुळे पृथ्वीवरील पाण्याचे नियमन होते, म्हणजेच पृथ्वीवरील पाण्याचा समतोल राखला जातो. हे पावसाचे पाणी पृथ्वीवर पडल्यावर ओढे, नदी, तळी, झरे, सरोवरे यांच्या माध्यमातून सजीवांपर्यंत पोहोचते. म्हणूनच आपण यांना जमिनीवरील पाण्याचे नैसर्गिक स्रोत असे म्हणतो. हे सर्व पाणी आपल्याला निसर्गातून आपोआप मिळते. यासाठी आपल्याला कोणतेही कष्ट करावे लागत नाही. परंतु जेव्हा हे मिळणारे पाणी मानवाला कमी पडू लागते तेव्हा तो कूपनलिका, हातपंप, विहिरी यांच्या माध्यमातून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याला मानव निर्मित पाण्याचे स्रोत असे म्हणतात. मानवाला असे करण्याची गरज वाटू लागली कारण दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यामुळे पाण्याचा वापर जास्त होत राहिला आणि उपलब्ध पाणी अपुरे पडू लागले आणि त्यामुळे पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण होऊ लागली. पाण्याचा गैरवापर होत असल्याने अनेक ठिकाणी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. जसे मराठवाड्यात पाण्याची जास्त गरज असलेली ऊसासारखी पिके अविचारीपणाने घेतल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे.
त्यामुळे सध्या तिथे वरचेवर दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच रासायनिक खतांचा अवाजवी वापर केल्याने हरियाणातील जमिनी क्षार फुटून नापीक झाल्या आहेत. अशा प्रकारच्या समस्या कमी करण्यासाठी आपल्या सर्वांनाच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागेल. पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार योजना, शेततळी यासारखे उपक्रम जास्तीत जास्त गावांमध्ये राबवावे लागतील. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवावे लागेल. पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करावा लागेल. तरच आपली पाण्याची समस्या कमी होईल आणि या नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर होईल. जमीन डोंगरावरील खडक पावसामुळे अथवा तेथील उतारामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी हल्ले जातात. नंतर ते खडक फुटतात आणि त्यापासून खडे, गोटे, माती तयार होत असते. त्यामुळे जमीन आपल्याला दगड, माती, खडक या स्वरूपात आढळून येते. जमीन सर्वत्र सपाट नसते. ती कुठे खोल तर कुठे उथळ असते. तुम्ही जर पठारी भागात गेलात तर तुम्हाला जमीन सपाट दिसेल, पण तुम्ही जर डोंगराळ भागात गेलात तर तुम्हाला उंचवटे असलेली जमीन दिसेल. आपण पाहिले की सृष्टीतील सजीव पृथ्वीवर हवा, पाणी आणि जमिनीवर राहतात. या जमिनीवर राहणारे विविध भूचर प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात आणि यांच्या राहण्याच्या ठिकाणांचे स्वरूपही वेगवेगळे असते. माणूस घरामध्ये राहतो, हिंस्र प्राणी जंगलात राहतात. साप, उंदीर, गांडूळ हे प्राणी जमिनीमध्ये बिळे करून राहतात. तर अशा प्रकारे सर्व भूचर प्राणी जमिनीचा वापर स्वतःच्या निवाऱ्यासाठी करतात. मानव तर जमिनीचा वापर केवळ निवाऱ्यासाठीच न करता त्याच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठीही करतो. तो जमिनीचा वापर शेती करण्यासाठी, वाहतुकीसाठी, उद्योगधंद्यांसाठी, धरणे बांधण्यासाठी करतो. तसेच जमिनीवर उपलब्ध असलेल्या प्राणी व वनस्पतींचा उपयोग तो अन्नासाठीही करतो. इतकेच काय तर आपल्यासाठी महत्वाची असणारी खनिज तेल, खनिजे व भूगर्भीय वायूही तो जमिनीतून मिळवतो. म्हणूनच जमीन हे एक महत्वाचे संसाधन आहे. म्हणून जमीन ही नक्की कशाने बनली आहे याचा आपण अभ्यास करूया. यासाठी आपण एक प्रयोग करू. बाटलीतील मिश्रणाचे थर. प्रथम एक प्लास्टिकची पारदर्शक बाटली घ्या. त्यासोबत मूठभर माती, थोडे दगड, थोडी वाळू, पालापाचोळा आणि पाणी घ्या. आता बाटलीचा निमुळता असलेला वरचा भाग कापा. नंतर या खालच्या भागात हे दिलेले सर्व साहित्य टाका. आता या बाटलीतील सर्व साहित्याचे मिश्रण भरपूर ढवळून घ्या आणि तसेच ठेवा. या सर्व साहित्याचे निरीक्षण दुसऱ्या दिवशी करा. आता पहा, दुसऱ्या दिवशी निरीक्षण केल्यावर तुम्हाला असे दिसेल की बाटलीतील पाणी गढूळ झालेले आहे. सर्वात मोठे दगड तळाशी जमा झाले आहेत आणि त्यांच्यावर थोडे बारीक असणारे दगड जमा झाले आहेत. वाळू दगडापेक्षा बारीक असते म्हणून तिचा थर बारीक दगडांच्या वर जमा झाला आहे. यानंतर मातीचा थर जमा झालेला दिसेल, कारण माती वाळूपेक्षा हलकी व बारीक असते. आणि शेवटी आपल्याला पालापाचोळा पाण्यात तरंगताना दिसेल. तर पृथ्वीवरील जमीन देखील याच प्रमाणे असल्याचे आपल्याला आढळून येते. तुमच्या आजूबाजूला कुठे पाईपलाईन टाकायचे काम सुरू असेल किंवा कुठे विहीर खोदण्याचे काम सुरू असेल आणि तुम्ही या खड्ड्यांचे निरीक्षण केलेत तर तुम्हाला याच प्रमाणे जमिनीचे थर दिसून येतील. आता ही जमिनीच्या थरांची आकृती पहा. ही आकृती परिपक्व मृदा असणाऱ्या जमिनीच्या थराची आहे. यामध्ये सर्वात वरचा थर कुथित मृदेचा आहे. हा थर वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने तयार होतो, म्हणून याला कुथित मृदा असे म्हणतात. हा थर जंगलामध्ये पाहावयास मिळतो. या खालील जमिनीचा थर वाळू, माती, बारीक खडे, कृमी किंवा कीटक यांनी बनलेला असतो. या मातीच्या थराला मृदा म्हणतात. मृदेनंतरच्या थरामध्ये माती व खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते, त्यामुळे या नंतरच्या थरांमध्ये मातीचे प्रमाण कमी होत जाते आणि खडकांचे प्रमाण वाढत जाते. हे खडक म्हणजेच मूळ खडक असतात. मातीमध्ये आढळणारी मुख्य खनिजे या खडकांमधून येतात. म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. कोकणातील माती लाल असते, तर देशावरील माती काळी असते. तेथील मातीचा रंग, पोत म्हणजे सुपीकता या दोन्ही बाबी मूळ खडकांनुसार ठरत असतात. मृदा तयार होण्याची क्रिया. मृदा म्हणजे माती. शेतात आणि इतरत्र धुळीच्या रूपात आपल्याला मृदा आढळते.
आपण ज्या जमिनीवर वावरतो ती जमीन देखील मृदेनेच बनलेली असते. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. खडकांची निसर्गतः झीज होऊन त्यांचे मातीत रूपांतर होण्याची क्रिया म्हणजेच अपक्षय होय. मूळ खडकांचा अपक्षय होतो म्हणजेच त्यांची झीज होते. त्यामुळे मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे, थंडीमुळे व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. खडकांचा अपक्षय सूक्ष्मजीव, कृमी, कीटक यामुळे तसेच उंदीर, घुशींसारखे प्राणी यांच्यामुळेही होते. हे प्राणी जमिनीत वेळे करून राहतात आणि दातांनी जमीन पोखरतात. शिवाय झाडांची मुळे खोलवर जाऊन जमीन भुसभुशीत करतात आणि जमिनीतील घटक शोषून घेतात. त्यामुळे झाडांची मुळेही खडकाच्या अपक्षयास मदत करतात. अशा प्रकारे मृदा तयार होण्याची प्रक्रिया अतिशय मंद गतीने सुरू असते. साधारणतः 2.5 सेंटीमीटर परिपक्व मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. त्यामुळे आपण सर्वांनी मृदेचे संवर्धन केले पाहिजे. आपल्याला माहीतच आहे की नेहमी पूर येतात, वादळी वारे येतात. त्यामुळे आणि मानवाच्या खाणकामाच्या कृतीमुळेही मृदा नष्ट होऊ लागली आहे. म्हणूनच आपण मृदा संधारणाकडे लक्ष दिले पाहिजे. जमिनीची धूप थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यासाठी जंगलतोड थांबवून जास्तीत जास्त वृक्षारोपण केले पाहिजे. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा या संसाधनांचा मानव वापर करत असतो. या संसाधनांच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर हे घटक पृथ्वीच्या तुलनेमध्ये खूप कमी प्रमाणात आहेत. हा तक्ता पहा. यामध्ये पृथ्वीवरील उपलब्ध जमिनीचे प्रमाण 29% आहे. पिण्यासाठीच्या पाण्याचे प्रमाण केवळ 0.3% आणि ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे. ही संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरीही ती सजीवांसाठी पुरेशी आहेत. पण मानवाने स्वतःच्या लालसेपोटी या संसाधनांचा गैरवापर करणे टाळले पाहिजे. त्याने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवले पाहिजे. गरजेपुरता त्यांचा वापर केला पाहिजे. ही संसाधने केवळ आपल्यासाठीच नाहीत तर ती इतर सजीवांसाठी सुद्धा आहेत याचे मानवाने भान ठेवायला पाहिजे. तसेच ती केवळ आपल्या पिढीसाठी नसून भविष्यातील अनेक पिढींसाठीही पुरवायला हवीत याची जाणीव बाळगायला हवी. ही माहिती जाणून घेऊ. परिपक्व मृदेतील सर्वात वरचा थर म्हणजे कुथित मृदेचा थर. हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्म जीवांमार्फत विघटन होते. म्हणजेच त्या मृत वनस्पती व प्राणी कुजतात. ते कुजल्यामुळे जो थर जमा होतो त्या थरालाच कुथित मृदा म्हणजेच ह्युमस असे म्हणतात. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवित असते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवण्याचे व पाणी धरून ठेवण्याचे काम कुथित मृदा करते. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% इतके असते. मुलांनो, आतापर्यंत आपण नैसर्गिक संसाधनांची विस्तृत माहिती अभ्यासली. पण याशिवाय आणखी काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे. एकेकाळी आपल्या पृथ्वीवर मोठी उलथापालथ घडली. यामुळे जमिनीवरील जंगले जमिनीच्या आत म्हणजे भूगर्भामध्ये गाडली गेली. त्यानंतर त्यातील सजीवांच्या म्हणजे वनस्पती व प्राणी यांच्या मृत अवशेषांपासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली. खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने मिळतात. तर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ मिळतात. भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामान शास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामान विषयक अंदाज वर्तवण्याचे काम करते. याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण अशी कामे या संस्थेत केली जातात.